मतचोरीच्या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी आरोप केले होते आणि यावरती शरद पवार यांनी सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली। याचवरून आता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवरती घणाघाती टीका केली आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं वराती मागून घोडं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। आम्ही त्यावेळी सांगत होतो की सगळे मिळून कोर्टात जाऊ, त्यावेळी आमच्यासोबत कुणीही आलं नाही, आता बोंबलत बसलेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। वराती पाठीमागून घोडं ज्याला आपण म्हणतो ती ही परिस्थिती आहे काँग्रेसची पण आणि एनसीपीची पण। आम्ही त्यावेळेस या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टामध्ये जाऊ, त्यावेळेस कोणीच आमच्या समोर त्या ठिकाणी आलं नाही। कोर्ट हे एकच व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी होतं, अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने ते त्यावेळेस गेले नाहीत आणि आता फक्त असताना बोंबलत बसतात अशी असणारी